नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 8,000 कोटी रुपयांचा कर देणारा साखर उद्योग सावरण्यासाठी सरकारनं विशेष पॅकेज द्यावं, आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत लक्षवेधी। इचलकरंजी महापालिकेच्या आसरानगर कचरा डेपोत कागदोपत्रीच होते कचऱ्यावर प्रक्रिया, शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांचा आरोप। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं माझं शहर माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत शहरात राबवण्यात आली महास्वच्छता मोहीम। शहरात मोहीम सुरू असताना उपनगरांमधील कचऱ्याचे ढीग मात्र कायम। अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या कागल तपासणी नाक्याचं व्यवस्थापन असलेल्या अदानी समूहातील कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, जिल्हा किसान काँग्रेसची मागणी। आणि मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठासह शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। इचलकरंजी शहरातील आसरानगर परिसरातील कचरा डेपोत भ्रष्ट कारभार सुरू असून कचरा प्रक्रिया केवळ कागदावरच दाखवली जाते, असा घणाघाती आरोप शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांनी केलाय। शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं कचरा डेपोची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। इचलकरंजी शहरातील आसरानगर परिसरात कचरा डेपो आहे। या कचरा डेपोची शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं पाहणी करण्यात आली। दररोज शहरातील कचरा डेपोवर येत असला तरी त्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया होत नसल्याचं पाहणीत स्पष्ट झालंय। कचऱ्याचं खत करण्याचं काम आदर्श भारत कंपनीला देण्यात आलंय, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून या ठिकाणी यंत्रसामग्रीही बंद अवस्थेत आहे। कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून धूळ, धूर आणि तीव्र दुर्गंधीमुळे आसरानगर आणि 102 नंबर साईट परिसरातील नागरिक हैराण झालेत। या कचरा प्रकल्पासाठी शासनाकडून सुरुवातीला 7 कोटी, त्यानंतर 5 कोटी आणि आता नुकतंच 12 कोटी रुपये असं एकूण कोट्यावधींचं अनुदान मिळाले। तरी देखील आजपर्यंत सुमारे 40,000 टन कचरा प्रक्रिया न होता सडतोय। या महापालिका प्रशासनाच्या कारभारावर शिवशाहू विकास आघाडीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांनी आसरानगर परिसरातील कचरा डेपोमध्ये भ्रष्ट कारभार सुरू असून प्रत्यक्षात कचरा प्रक्रिया न करता कागदोपत्री प्रक्रिया केल्याचं दाखवलं जात असून मर्जीतल्या लोकांना कंत्राटं दिली जात आहेत असे आरोप केलेत। कचरा प्रक्रियाच होत नसताना स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक कसा आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला। डेपोमध्ये तयार होणारं खत शेतकऱ्यांना मोफत द्यावं अशी मागणीही पाटील यांनी केली। सगळ्यात महत्त्वाचा विषय, या कचरा डेपोसाठी एकदा 7 कोटी रुपये आले, एकदा 5 कोटी रुपये आले आणि आता 12.5 ते 13 कोटी रुपये या ठिकाणी शासनाकडून आपल्याला अनुदान मिळालेलं आहे। पहिला आदर्श भारतला काम मिळालं, ते 5 कोटीचं 7 कोटीचं दोन्ही कामं मिळाली। त्यानंतर आता 12.5 कोटीचं काम, आदर्श भारतचं काम इथं पेंडिंग आहे अजून। आता माहिती आपण घेतली, 40,000 टन अजून त्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करायला पाहिजे, त्यापासून खत तयार करायला पाहिजे। आता बघितलं तरी मशिनरी पूर्ण बंद आहे इथं आणि त्या कंपनीचं अजून मुदत आहे, त्यांचं अजून काम पूर्ण करून प्रशासनाची जबाबदारी करून घ्यायला पाहिजे होतं। ते करून न घेता नवीन कुणाच्या मर्जीतला, कुणाचा खास माणूस, कुणाच्या वशिल्यानं आज नवीन मक्तेदारी इचलकरंजी शहरात आला आहे, हे आज काही कळायला मार्ग नाही। या बायोमायनिंग फेज 1 फेज 2च्या आम्ही फायली फक्त वाचनासाठी द्या म्हटलं, ते वाचून कचऱ्याची काय परिस्थिती आहे या इचलकरंजी शहरातल्या सगळ्या नागरिकांना हे जाणून घ्यायचा हक्क आणि अधिकार आहे। यासाठी आम्ही फाईल मागवली, तर ती फाईल देखील या ठिकाणी वाचायला प्रशासन आम्हाला देत नाही। म्हणून आज आम्ही जाग्यावर येऊन परिस्थितीची माहिती घ्यावी म्हणून आम्ही सगळे शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत। अजून दुसऱ्या टप्प्याची वर्क ऑर्डर परवा महापौर उपमहापौर अस्तित्वात आल्यानंतर 6 तारखेला बॅकडेटेड काय तर वर्क ऑर्डर दिली असं आम्हाला या ठिकाणी समजतंय आणि हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारभार या ठिकाणी चालू आहे। ही मशिनरी बंद आहे, इथं जवळजवळ 1.5 ते 2 लाख टन कचरा अजून या ठिकाणी प्रक्रिया करायचा पेंडिंग आहे। आदर्श भारतकडून 40,000 टन कचरा या ठिकाणी परत करून घ्यायचा आहे।
त्यांच्याकडून काम करून घेतलं नाही, तवर नवीन कंपनी आणल्या, त्या नवीन कंपनीच्या मशिनरीचा पत्त्याने ही मशिनरी बंद आहे, हे कधी काम करणार आणि केव्हा कचरामुक्त इचलकरंजी शहर करणार. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नैतिकता असलेला सक्षम अधिकारी नेमावा, तसंच सर्व नगरसेवकांची महासभा थेट कचरा डेपोवर घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे. पाहणीवेळी नगरसेवक संजय तेलनाडे, राजू आलासे, सयाजी चव्हाण, नितीन कोकणे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात माझं शहर माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत महास्वच्छता मोहीम पार पडली. या मोहिमेत तब्बल 30 टन कचरा गोळा करण्यात आला असून स्वयंसेवी संस्था, नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आज माझं शहर माझी जबाबदारी हा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी 7 वाजता तावडे हॉटेल इथल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी सुमारे 4,000हून अधिक स्वच्छता दूत झाले होते. या मोहिमेत शहरातील प्रमुख रस्ते, दुभाजक आणि फुटपाथची स्वच्छता करण्यात आली. साचलेली खरमाती, तणकट आणि अडथळा ठरणारी झाडं-झुडपं हटवण्यात आली. शेंडा पार्क ते इंदिरा सागर हॉल, रंकाळा टॉवर ते तलवार चौक, दसरा चौक ते हॉकी स्टेडियम, टेमलाई नाका ते कावळा नाका, CPR चौक ते कलेक्टर ऑफिस चौक आदी प्रमुख मार्गांवर विभागनिहाय स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत तब्बल 30 टन कचरा गोळा करण्यात आला. आपलं शहर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं महापौर निकम यांनी सांगितलं. आज सगळ्या विविध संस्थांच्या मदतीने, प्रशासनाच्या मदतीने आज आपण कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर करणं हा माझा पहिला हेतू आहे. आणि आज यामध्ये भाग 1 म्हणजे ज्याच्यामध्ये आपण केवळ आत्ता फुटपाथ आणि मेन रोड घेत आहोत आणि अनुषंगाने पुढच्या भागामध्ये सुद्धा कोल्हापूर शहरची संपूर्ण अंतर्गत, मग ते रूरल एरियाज असतील, त्या सगळ्या भागांमध्ये सुद्धा आम्ही अशी पद्धतीची सातत्यानं मोहीम पुढेही राबवणार आहोत. नियमित स्वच्छता हे प्रत्येकाचं कर्तव्य असून कचरा योग्य ठिकाणी टाकावा असं आवाहन आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केलंय. एक दिवस घंटागाडी नाही आले तर मी जाताना फेकणारच आहे, हा जो विचार आहे ते आपण टाळायला पाहिजे. मॅक्सिमम जे ओला कचरा आहे ते आपल्या घरीच कसं प्रोसेस करता येईल ह्याच्याबद्दल. आणि आता आपण UDCPR रूल्समध्ये आपण बिल्डिंग परमिशन वगैरे देताना पण मोठा जो अपार्टमेंट्स आहे तिथे बायोडायजेस्टर्स कसं ठेवायचं आहे, त्यांना त्यांची फिनान्शियल कॅपॅसिटी पण आहे आणि त्यांनी ओला कचरा त्यांच्या स्तरावरच कसं प्रोसेस करायचं हे करा. आणि बाकीचं जे सुखा कचरा आहे ते येणारे घंटागाडीमध्ये पण द्या. आणि देताना पण एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की सेग्रिगेट करून द्यावे की ओला आणि सुखा कचराचा. मी आता येताना 1-2 टिप्परशी पण चालकांशी पण बोलत होते की त्यांनी पण रिक्वेस्ट करणार, तर आपण सेग्रिगेट करून द्यावे ताकी पुढच्या वेळेस प्रोसेसिंग आपल्याला सोपं होईल. आणि हे सातत्याने सर्व आपण एक टीम म्हणून, नवीन आलेले बॉडी आहे आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग आहे, स्वच्छताच्या पूर्ण टीम आहे आणि आपण सर्वांच्या सहकार्याने म्हणजे आपण, मला वाटतं की कोल्हापूरकरांच्या आपण सहकार्य आपल्याला भेटले तर आपण हे सातत्य ठेवून आपण वर्षभरात आपलं शहर कसं स्वच्छ ठेवायचं आहे हा संकल्पना आपण पूर्ण करू शकणार. या मोहिमेत उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर यांच्यासह नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक, मुकादम, निसर्गप्रेमी, तालीम मंडळं, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, व्यापारी आणि नागरिक सहभागी झाले होते. मुंबईतील बंद NTC गिरण्या त्वरित सुरू करून कामगारांचं 9 महिन्यांचं वेतन आणि थकीत देणी तातडीनं देण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर खुलासा करताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी NTC म्हणजेच राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ हा केंद्र शासनाचा अधिकृत उपक्रम असल्यानं NTC मिलमधील कामगारांचं थकीत वेतन आणि अन्य देणी मिळण्याबाबत राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून कोणतीही कार्यवाही अपेक्षित नसल्याचं स्पष्ट केलं. मुंबईतील गिरणी कामगारांचं थकीत वेतन अदा करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी अधिवेशनात उपस्थित केला. मुंबईतील NTCच्या 4 गिरण्यांसह देशातील एकूण 23 गिरण्या कोविडमधील लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आल्या होत्या.
लॉकडाऊन संपल्यानंतरही या गिरण्या अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळं कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली आहे. मुंबईतील बंद असलेल्या NTCच्या गिरण्या सुरू करून तिथल्या कामगारांना मागील 9 महिन्यांचं थकीत वेतन आणि अन्य थकीत देणी विनाविलंब देण्याची मागणी कामगारांकडून करण्यात आली आहे. या कामगारांना पूर्ण वेतन देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं देऊनही त्याची अंमलबजावणी NTCच्या गिरण्यांमार्फत होत नसल्यानं मुंबईतील कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईतील बंद NTC गिरण्या त्वरित सुरू करून कामगारांचं 9 महिन्यांचं वेतन आणि थकीत देणी तातडीनं देण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी विधान परिषदेत उपस्थित केले. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ हा केंद्र शासनाचा अधिकृत उपक्रम असून NTC मिलबाबत केंद्र शासन हे समुचित शासन आहे. त्यामुळे NTC मिलमधील कामगारांचं थकीत वेतन अन्य देणी मिळण्याबाबत राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून कोणतीही कार्यवाही अपेक्षित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य परिसरात पर्यटन विकासाच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. 29 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या विकास कामांची गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना कामांच्या दर्जाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य परिसरात पर्यटन विकासासाठी विविध कामं प्रगतीपथावर आहेत. या विकास कामांमध्ये शिवगड परिसर विकास, माळेवाडी धरण, ॲडव्हेंचर पार्क, कृत्रिम समुद्रकिनारा, हसणे MI टँक, कृत्रिम धबधबा यासारख्या कामांचा समावेश आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम आणि शाखा अभियंता समीर निरुखे उपस्थित होते. ठेकेदार संस्थेचे अभियंता अजय भंडारी आणि आर्किटेक्ट अभिनंदन मगदूम यांनी यावेळी विकास कामांची सविस्तर माहिती दिली. पर्यटन विकासाच्या नावाखाली केवळ निधी खर्च करणं हे उद्दिष्ट नसावं. कामांचा दर्जा इतका उत्तम असावा की येत्या उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची संख्या किमान 4 पट वाढली पाहिजे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. यावेळी मंडल अधिकारी सीमा मोरये, ग्राम महसूल अधिकारी बळवंत पताडे, ग्रामविकास अधिकारी शरद गुरव, सुभाष पाटील, सरपंच प्रतिभा कोरगावकर यांच्यासह वन्यजीव, महसूल, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी मातृभाषा मराठी टिकली पाहिजे, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी केलं. मराठी राजभाषा गौरव दिनाचं औचित्य साधून शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ समीक्षक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र ठाकूर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे संचालक सिद्धार्थ शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे होते. यावेळी बोलताना डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी मातृभाषा मराठी टिकली पाहिजे, यासाठी शाश्वत प्रतिष्ठानसारख्या विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. यासह भाषावाद निरर्थक असल्याचं सांगून मराठी भाषा रुजवण्यासाठी घरोघरी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, संचालक निखिल जाधव, ओंकार वनारसे, हिदायत मणेर, प्रशांत कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिका आणि नगरपालिकाप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या संदर्भात मागणी केली होती. सदस्यांचं प्रमाण काय असावं हे ग्रामविकास विभागाशी चर्चा करून अंतिम केलं जाणार आहे. मात्र सर्वसाधारणपणे 60 ते 65 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्य असतील आणि त्यापेक्षा जास्त सदस्यांची संख्या असलेल्या ठिकाणी सदस्य संख्येच्या अनुपातानुसार स्वीकृती सदस्यांचं प्रमाण वाढवलं जाणार आहे. मोठ्या पंचायत समितीमध्ये 2 तर लहान पंचायत समितीमध्ये 1 स्वीकृत सदस्य असतील. नगरपालिकांमध्ये निर्वाचित सदस्यांच्या अनुपातात स्वीकृत सदस्य नेमण्याचं जे प्रमाण निश्चित करण्यात आलंय, जवळपास तेच प्रमाण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये असावं असा सुद्धा विचार करण्यात आलाय. एकंदरीत या निर्णयामुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालाय. कोल्हापूर शहरात आज नूतन महापौरांच्या संकल्पनेतून महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पण शहराच्या उपनगरांमधले कचऱ्याचे ढीग तसेच पडून असल्याचं दिसून आलं. त्यामुळे 1 दिवसाच्या स्वच्छता मोहिमेच्या दिखाव्यापेक्षा महापालिकेनं शहर स्वच्छतेसाठी मूलगामी उपाययोजना राबवण्याची मागणी होतीये. दीर्घकाळ प्रशासकीय कारभार अनुभवलेल्या कोल्हापूरकरांना आता शहरासाठीचे कारभारी मिळालेत. नवं सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी माझं शहर माझी जबाबदारी संकल्पनेअंतर्गत शहरात महास्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. शहर स्वच्छता ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही, तर त्यात लोकसहभागसुद्धा तितकाच गरजेचा असल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम योग्य असला तरी शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडे असणाऱ्या यंत्रणेचा प्रभावी वापर कसा करता येईल याचं मूलगामी आणि दीर्घकालीन नियोजन गरजेचं आहे. आजच्या महास्वच्छता मोहिमेची दुसरी बाजू बघताना या नियोजनाची गरज प्रकर्षानं जाणवली. कारण शहरात ही मोहीम राबवली जात असताना उपनगरांमध्ये कचऱ्याचे दिसणारे ढीग बघितल्यानंतर उपनगरांमध्ये नागरिक राहत नाहीत का, तिथं महापालिकेची यंत्रणा कधी पोहोचणार असे सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. खांडसरीपासून चंबुखडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग आहेत. महिनोन्महिने पडून सडलेल्या कचऱ्यामुळं दुर्गंधी पसरून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या ठिकाणच्या स्वच्छतेची तसंच कचरा विल्हेवाटीची जबाबदारी नेमकी महापालिकेची की महापालिका हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींची हा संभ्रम दूर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कसबा बावडा शिये रस्ता, उत्तरेश्वर जिव्हाळा कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड, टेंबलाईवाडी नाका, उचगाव रस्ता, रंकाळा फुलेवाडी रस्ता या रस्त्यांकडेला सुद्धा कचरा अस्ताव्यस्तपणे पडलेला दिसून येतोय. प्रशासन नेहमी शहराच्या मध्यवर्ती भागात लोकसहभागातून राबवत असतं, पण उपनगरात शहराच्या सीमावर्ती भागातल्या लोकांसाठी अशा मोहिमा राबवण्याबरोबरच 1-2 दिवसाच्या मोहिमांच्या दिखाव्यापलीकडं शहर स्वच्छतेचं प्रभावी, मूलगामी आणि दीर्घकालीन नियोजन गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठीचा टाउन हॉल परिसरातील बसथांबा सर्किट बेंच कार्यरत झाल्यानंतर बंद करण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना सोन्या मारुती चौकाजवळ ऊन पावसात उघड्यावरच थांबावं लागतंय. इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर या सामाजिक संस्थेनं या ठिकाणी बसथांबा उभारण्याची तयारी दर्शवली आहे. कोल्हापुरातून रत्नागिरी, पन्हाळ्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी टाउन हॉल परिसरात एसटीचा बस थांबा होता. कोल्हापूर सर्किट बेंच कार्यरत झाल्यानंतर हा थांबा बंद करण्यात आलाय. सध्या प्रवाशी सोन्या मारुती चौकाच्या अलीकडं रस्त्याकडेला थांबतायत. इथं कुठल्याही प्रकारचा निवारा नसल्यामुळं प्रवाशांना भर उन्हात तसंच पावसात उघड्यावरच थांबावं लागतंय. इथून एसटीच्या वेगवेगळ्या 30 मार्गांवरील प्रवाशी थांबत असतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षित, सुसज्ज आणि नियोजित बस थांबा उभारण्याची मागणी होतीये. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरनं यंदा सुवर्ण महोत्सव वर्षाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बसथांबा उभारण्याची तयारी दर्शवली आहे. शहर वाहतूक नियंत्रण विभाग तसंच राज्य परिवहन महामंडळाच्या तांत्रिक निकषांनुसार बसथांबा उभारण्यात येईल. त्यासाठी महानगरपालिकेनं परवानगी द्यावी अशी मागणी इनरव्हीलच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच महापौर रूपाराणी निकम यांची भेट घेतली आहे. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या प्रेसिडेंट रुक्मिणी हेगिष्टे, रुपाली बाड यांच्यासह इनरव्हीलच्या सदस्या उपस्थित होत्या.
इचलकरंजीतील सांगली नाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह उद्यान या भव्य प्रकल्पाचं उद्घाटन काही वर्षांपूर्वी विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आलं होतं. मात्र उद्घाटनानंतर काही दिवसांमध्येच या उद्यानाची दुरावस्था झाल्यानं नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. इचलकरंजीतील सांगली नाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह उद्यान उभारण्यात आलंय. अत्याधुनिक सुविधा, सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून या उद्यानाची घोषणा करण्यात आली होती. या भव्य प्रकल्पाचं उद्घाटन काही वर्षांपूर्वी विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाकडं सध्या महानगरपालिकेनं दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तक्रार आहे. उद्यानात अनेक ठिकाणी गवत वाढलं असून बसण्याची बाकं तुटली आहेत. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. स्वच्छतेचा अभाव प्रकर्षानं जाणवतोय. उद्यानाची दुरवस्था झाल्यानं महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे उद्यान सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेनं खुलं व्हावं, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा मिळावा, तसंच मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी. या उद्यानाची महापालिकेनं तातडीनं दुरुस्ती करून स्वच्छता आणि देखभाल याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाळेधारकांनी भाडेवाढ आणि दंडव्याजाच्या कारवाई विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. रेडी रेकनरच्या 5% दरानं करण्यात आलेली भाडेवाढ आणि आवाजवी दंडव्याज आकारणी रद्द करावी, सील केलेले गाळे तात्काळ खुले करून द्यावेत अशा मागण्या करत गाळेधारक संघटनेनं महापौर रूपाराणी निकम यांना निवेदन सादर केलंय. कोल्हापूर महापालिका प्रशासनानं गाळेधारक भाडे भरण्यासाठी ते इस्टेट विभागानं भरून घेतलं नाही. 2015 पासून भाड्याचा प्रश्न प्रलंबित आहे. आता मात्र गाळेधारकांच्या थकबाकीवर दंडव्याजाची आकारणी करण्यासह गाळे सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई थांबवावी, 5% ऐवजी रेडी रेकनरच्या 2% आकारणी करावी आणि 15 मार्चपर्यंत कारवाई करू नये अशा मागण्या गाळेधारक संघटनेनं केल्यात. महापौर रूपाराणी निकम यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. 1 लाख थकीत भाड्यावर 1.5 लाखापर्यंत दंडव्याज आकारण्यात आल्याचं गाळेधारकांनी महापौरांच्या निदर्शनाला आणून देत राज्यात अन्यत्र रेडी रेकनरच्या 2% प्रमाणच भाडं आकारणी होत असल्याचं सांगितलं. गाळे सील करताना 15 दिवसांची नोटीसही दिली जात नसल्यानं गाळेधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौर रूपाराणी निकम यांनी गाळेधारकांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर तसंच संघटनेचे अध्यक्ष अमर क्षीरसागर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेतंय याकडे गाळेधारकांचं लक्ष लागलंय. कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक दिलीप शेटे यांच्या विरोधात शाहूपुरीतील जैन श्वेतांबर मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक शेटे यांनी आपल्या विरोधातली तक्रार खोटी आणि बदनामीकारक असल्याचा खुलासा करत याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. अशा प्रकारे तक्रार करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक शेटेंनी केलाय. कोल्हापुरातील शाहूपुरी जैन श्वेतांबर मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक दिलीप शेटे यांच्या विरोधात 21 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. यावर माजी नगरसेवक दिलीप शेटे यांनी आपली बाजू मांडली आहे. समाजहिताच्या भावनेतून बेकायदेशीर पार्किंग आणि अस्वच्छतेविरोधात आवाज उठवल्याचा राग धरून आपल्या विरोधात खोटी तक्रार करण्यात आल्याचं माजी नगरसेवक शेटेंनी सांगितलंय. आमच्या घराच्या समोर जी लावली ती गाडी ती पंक्चर करायचा प्रयत्न केला. तो मुलगा सापडला. त्यावेळेला आमच्या मुलानं त्याला जाब विचारलं, तू असं का करतं? म्हणजे आमच्या घरादारात तुम्ही म्हणजे आम्ही हे गुजराती लोक यायच्या आधीपासून आमच्या आजोबांचा इथं शाहूपुरीत आमचं वास्तव्य आहे. आमच्या नावानं जैन मंदिर जे आहे 100 वर्षापूर्वी, आत्ता ते 100 वर्षाचं आहे, तिथली मूर्ती आमच्या शेट्या आणि डुनुगी या फर्मची आहे. म्हणजे आम्ही इथले मूल निवासी आहोत. मग आम्हाला जर समजा आम्हाला बदनाम करायसाठी जर तक्रार करायचं हे करू, म्हणजे शिवीगाळ करतो, म्हणजे गुंड प्रवृत्तीचा आहे वगैरे, तर अरे आम्ही गुंड प्रवृत्तीचा जर तुम्ही चुकीचं वागला तर आम्ही जाब तुम्हाला विचारायचं का नाही? लोकशाही तुम्ही जर म्हणता का नाही, आणि मी विचारणार ना, पोलीस काय कळत नाही, रहदारी काय हे करत नाही. परंतु अशा पद्धतीनं जर इथून पुढे जर आमच्यावर करतो आणि इथं जर शिस्त लागली नाही, आणि मी काल पोलीस हवालदारांना सांगितले डे टू डे आम्ही त्याचं हे करतो,
शूटिंग करतो आणि तुम्हाला पाठवून देतो की कसे लोक वागतात बघा म्हणून. आणि हे साधू आणि संत त्यांचे जे मलमूत्र इथं रस्त्यावर टाकतात, टेरिसवर शौच करतात, उघड्यावर वाळू टाकतात आणि ते शौच गोळा करून इथं बोळात टाकतात. हे असला घाणेरडा पण आता आम्ही नाही सहन करून घेणार. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकांनी माझ्याकडे कर्मचाऱ्यांनी तक्रार केली की अहो साहेब म्हटले आम्ही पण माणसं आहे म्हटले, तुम्ही यावर काय तर कमी म्हटलं, तुम्ही त्यांना जाऊन सांगा, त्यांच्याकडे तक्रार करा की अशा पद्धतीने तुम्ही घाण टाकता येणार नाही म्हणून तुम्हाला. मग धर्म काय असलं शिकवतो का तुम्हाला, असा आमचा सवाल आहे. आम्ही पण जैनच आहोत, ते श्वेतांबर आहेत, आम्ही दिगंबर आहोत. मग आमच्यात काही बदल आम्ही करायला लागलो आहे, त्यांनी त्याच्यात बदल करावेत. शाहूपुरी हा सर्वधर्म समभाव जपणारा आणि शांतताप्रिय परिसर असल्यामुळं प्रशासनानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य लोकांसमोर आणावं आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेटेंनी केली आहे. या संदर्भात जैन श्वेतांबर मंदिराच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपण योग्य त्या यंत्रणांकडे दाद मागितली असून यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. भाषिक घोटाळे आणि उद्भवू शकणारे अप्रायोजित विनोद टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष परिसंवादामध्ये उमटला. विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीनं या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी विद्यापीठात आज मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या वी.स. खांडेकर भवनातील मराठी अधिविभाग आज रांगोळ्या आणि सुवासिक फुलांच्या माळांनी सजला होता. विद्यार्थ्यांनी सर्व अधिविभाग आकर्षक पद्धतीनं सजवला होता. या निमित्तानं ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचा स्टॉलही मांडण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा विशेष गुणदर्शन कार्यक्रमही सादर करण्यात आला. यावेळी विरामचिन्हांचा वापर आणि महत्त्व या विषयावरील परिसंवादात विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अनिल गवळी आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर गिरीश मोरे यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे मराठी भाषा अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर गवळी आणि डॉक्टर मोरे या दोघांनीही आपल्या भाषणात भारतातील विरामचिन्हांच्या उगमाच्या इतिहासापासून ते सद्यस्थितीपर्यंतचा आढावा घेतला. डॉक्टर अनिल गवळी यांनी भारतात पूर्वी लेखनापेक्षा पाठांतरावर अधिक भर होता. पाठांतर आणि उच्चारशास्त्र अधिक प्रमाण मानलं जायचं असं सांगितलं. दीर्घ, ऱ्हस्व, आरोह, अवरोह इत्यादींसह पाठांतर केलं जाई. त्यामुळं त्यावेळी विरामचिन्ह नसावीत असं त्यांनी सांगितलं. प्रचलित पद्य पद्धतीला अनुसरून निसर्ग आणि दंड हीच विरामचिन्ह प्रचलित होती. मेजर थॉमस कॅन्डी यांनी 1850मध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह आणि प्रश्नचिन्ह ही 5 विरामचिन्ह मराठी भाषेला दिली. विरामचिन्हांच्या वापराबाबतचे अनेक संकेत कॅन्डी यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेत. ही विरामचिन्ह वापरताना प्रचलित व्याकरणाचे नियम लक्षात घ्यायला हवेत, अन्यथा घोटाळे होण्याची शक्यता वाढेल असंही त्यांनी नमूद केलं. डॉक्टर गिरीश मोरे यांनी वक्त्याच्या बोलण्यात स्वर आणि लय या दोहोंना महत्त्व असल्याचं सांगितलं. बोलण्यातून विरामचिन्ह व्यक्त होतात तर लेखनातून दृश्य स्वरूपात प्रकट होतात. विरामचिन्ह म्हणजे शिस्तीची काटेकोर लेखन संहिता असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर रणधीर शिंदे यांनी बा. सी. मर्ढेकर, विलास सारंग, र. कृ. जोशी यांच्या कवितांमध्ये विरामचिन्हांचा योग्य पद्धतीनं वापर दिसून येतो असं सांगितलं. यावेळी डॉक्टर नंदकुमार मोरे, प्रांजली क्षीरसागर, अमोल देशमुख यांच्यासह विविध विभागांचे विद्यार्थी उपस्थित होते. भारतानं समावेशक आणि शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल असून सन 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा अर्थतज्ञ डॉक्टर एस. महेंद्र देव यांनी व्यक्त केलं. भारतीय अर्थमिती संस्था हीरक महोत्सवी वार्षिक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग, भारतीय अर्थमिती संस्था आणि डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग, भारतीय अर्थमिती संस्था आणि डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठात भारतीय अर्थमिती संस्था हीरक महोत्सवी वार्षिक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या 3 दिवसीय परिषदेसाठी 22 राज्यातून 300पेक्षा अधिक शिक्षक, अर्थतज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत.
या परिषदेला भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा अर्थतज्ञ डॉक्टर एस महेंद्र देव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर, विद्यापीठाच्या प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू तथा डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर एस महेंद्र देव यांनी भारतीय अर्थव्यवस्था काल, आज आणि उद्या या विषयावर सविस्तर विवेचन केलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अनेक आव्हानं असली तरी मजबूत देशांतर्गत मागणी, राजकीय स्थैर्य आणि व्यापक आर्थिक स्थैर्य यामुळं भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ पुरेशी नसून समावेशक आणि पर्यावरणपूरक विकासावर भर देणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देणं, संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक वाढवणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यवस्थेसाठी तयारी करणं हे भविष्यातील यशाचे प्रमुख घटक ठरतील आणि 2047चे विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होईल असा विश्वास डॉक्टर महेंद्र देव यांनी व्यक्त केला. प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी भारतीय अर्थमिती संस्थेनं देशाच्या आर्थिक विकासामध्ये मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं सांगितलं. डॉक्टर नीरज हातेकर यांनी मोठ्या डेटावर आधारित संशोधनासाठी संशोधकांमध्ये व्यापक सहकार्य आणि नेटवर्किंग अत्यावश्यक असून या क्षेत्रात अधिकाधिक संशोधकांनी सहभागी होण्याची गरज व्यक्त केली. अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर महादेव देशमुख, भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव डॉक्टर केश नमुगण यांच्यासह शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित आहेत. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तसंच मनीष सिसोदिया यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता. राऊस एव्हेन्यू न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. देवेंद्र फडणवीसांचा दावा म्हणजे ढोंग. त्रिभाषा सूत्राबाबत केंद्राकडूनच दबाव, संजय राऊतांचा आरोप. कुणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कुणीतरी ओढतो. रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील चौकडीवर हल्लाबोल. विमान अपघातामागं संशयाची सुई. एका FRIला सरकार का घाबरतंय, राज ठाकरेंचा प्रश्न. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण. नार्को टेस्टचा अहवाल SITच्या हाती. न्यायालयाच्या समोरच टेस्टचा अहवाल उघडला जाणार. खुनाच्या उलगड्याकडे सर्वांचं लक्ष. वन विभागाअंतर्गत वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांच्या वस्त्या, विशेषतः धनगर वाडे, पक्क्या रस्त्यांद्वारे एकमेकांना जोडण्याचा विचार सरकार करतंय का, असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केला. राज्यासह कोल्हापुरातील शाहूवाडी, गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागामध्ये पक्के रस्ते पुरवण्यासाठी स्वतः वन विभागानं पुढाकार घेण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली. तसं हे धनगरवाडे जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल काय? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही. परवा एक बातमी आली, 5 किलोमीटर 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागलं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. यावर बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी वाड्या वस्त्या आणि धनगरवाडी यांच्यासाठी रस्ते आणि दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याचं सांगितलं.
मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ड्रोन आणि ट्रॅप कॅमेऱ्यांसाठी आमदारांनी तातडीनं निधी द्यावा अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात केली. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात इतर ठिकाणी वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर वन विभागाला आपण आमदार निधीतून 2000 मीटरपर्यंतची दृश्य दाखवणारा 8,50,000चा ड्रोन कॅमेरा दिलाय. तसंच वन परिक्षेत्रात 40 ट्रॅप कॅमेरे बसवण्याचा यशस्वी उपक्रम राबवलाय. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानानं वन्यजीव आणि मानव संघर्षाची धार कमी करता येईल असं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात सांगितलं. यासाठी सर्व आमदारांनी वन विभागाला निधी द्यावा अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी मांडली. माझी सगळ्या आमदारांना विनंती आहे, मी तुमच्या वतीनं विनंती करतोय, मी आमदार फंडातनं 8.5 लाख रुपये खर्चाचा थर्मल कॅमेरा जो 7 किलोमीटर आत जातो, 2000 मीटर दिसतं, तो आमदार फंडातनं दिलेला आहे. जे जे आमदारांनी याच्यावर वक्तव्य केलेले आहेत त्या कृपाकरांनी सगळ्यांनी एक कॅमेरा फॉरेस्ट ऑफिसला द्यावा ही माझी विनंती या ठिकाणी असणार आहे. ट्रॅप केज 1.25 लाख रुपयाला मिळतो, तो ट्रॅप केज आपण आमदार फंडातनं देऊया. कोल्हापूरमध्ये दादा टाटा कॅपिटलनं 1,17,00,000 रुपये देऊन NGO मार्फत रोटरी सनराईज आशिष पिल्लानी म्हणून आमचे मित्र आहेत ट्रॅप कॅमेरे 40 बसवलेले आहेत. टाटा कॅपिटलने 1,17,00,000 दिलेत परीने. तसं आपण सगळ्यांनी जर केलं तर हा ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट कमी व्हायला आपल्या सगळ्यांची मदत होईल. या दोनसाठी सगळ्यांनी आमदार निधी द्यावा ही विनंती. राज्यातील साखर उद्योगाचं अर्थकारण प्रचंड मोठं असून 8,000 कोटी रुपयांचा कर या उद्योगातून प्रत्येक वर्षी दिला जातो. मात्र सध्या हा उद्योग अडचणीत असून सरकारनं साखर उद्योगाला विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. आतापर्यंत 6 वेळा FRP वाढवली, मात्र एकदाही किमान आधारभूत किंमत वाढली नसल्याकडेही आमदार सतेज पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधलं. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडून अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी केली. राज्यातील साखर उद्योगाचं अर्थकारण प्रचंड मोठं असून 8,000 कोटी रुपयांचा कर या उद्योगातून प्रत्येक वर्षी दिला जातो. आत्तापर्यंत 6 वेळा FRP वाढली, मात्र एकदाही किमान आधारभूत किंमत वाढली नसल्याकडेही आमदार पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधलं. परंतु मला थोडं या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांचंही लक्ष वेधायचं आणि सरकारचंही लक्ष वेधायचं आहे की 50 लाख शेतकरी ऊस कारखान्यावर अवलंबून आहेत. 8,000 कोटी रुपयेचा टॅक्स हा फक्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सभापती महोदय शासनाला या ठिकाणी मिळतो. हे अर्थकारण सांगायचं काय, कारण की दरवेळी ऊस कारखान्यांना मदत म्हणली की एक चर्चा वेगळी महाराष्ट्रामध्ये होते, सरकार दरबारी देखील होते. परंतु त्याच्या बदल्यात शासनाला काय मिळते, 8,000 कोटी रुपये दरवर्षी या साखर कारखानदारीतून टॅक्स त्या ठिकाणी मिळतो. 50 ते 60,000 कोटी रुपयाची उलाढाल या साखर कारखानदारीच्या माध्यमातून या ठिकाणी होते. 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्यावर 4,500 कोटी रुपयाचा पगार या ठिकाणी जातो. 1.5 ते 2 लाख कर्मचारी, तोडणी ओढणी वाहतूक मी बोलत नाही, हे वेगळं. कर्मचारी थेट डायरेक्ट याच्यावर 4,500 कोटी रुपये. हे सांगण्यामागचं कारण काय, कारण की हा उद्योग या महाराष्ट्राला संजीवनी देणारा उद्योग आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे काय या ठिकाणी आर्थिक समस्या शेतकऱ्याचे वाढलेले आहे ते ऊसामुळं आणि दुधामुळं वाढलेले आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून सभापती महोदय आज काही प्रश्न मी मांडलेले आहेत, त्याचं उत्तर त्यांनी मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. MSPचं विखे साहेब आपण मागतोय 41 रुपये MSP करा, ती अजून होत नाही. आज 31 रुपये MSP धरून या ठिकाणी 80% आपल्याला त्या ठिकाणी प्लेजचं पैसे त्या ठिकाणी मिळतात. तिथं आपले 500 ते 800 रुपये आपल्याला कमी साखर कारखान्यात त्या ठिकाणी मिळतात. मग पुढचा प्लेज आणि मागची आणि पुढची उचल तयार करून FRP द्यायची. 6 वेळा FRP वाढलेला आहे या मागच्या 2-3 वर्षामध्ये, MSP वाढलेलं नाही. ग्रेन बेस्ड इथेनॉलचे दर तुम्ही 20% वाढवले, मग ऊसाच्या इथेनॉलचे दर का वाढवत नाही. राज्यातील साखर उद्योग ग्रामीण महाराष्ट्राला संजीवनी देणारा आहे. शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता वाढवण्याचं काम साखर व्यवसायानं केलंय. 8,000 कोटी रुपयांचा कर हा साखर उद्योगातून दिला जातो. 50 ते 60,000 कोटींची उलाढाल या साखर कारखानदारीच्या माध्यमातून होते.
मात्र ऊस उत्पादन आणि साखर उतार्यात घट झाल्यानं साखर कारखान्यांसमोर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. साखरेचा बाजारभाव खर्चाच्या तुलनेत अपुरा असून त्यामुळे साखर कारखान्यांनी घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जाची परतफेड करणं अशक्य होत आहे. साखरेचा किमान दर 42 रुपये करण्याची केंद्राकडे केलेली मागणी अजून प्रलंबित असून इथेनॉल दरवाढीबाबतही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच साखर आयुक्तालयानं 48 साखर कारखान्यांना थकीत FRP संदर्भात नोटीस काढल्या असून ती देण्याची ताकद साखर उद्योगाकडे नाही. त्यामुळे शेतकरी आणि साखर उद्योग दोघांचंही हित जपण्यासाठी तातडीनं विशेष आर्थिक पॅकेज, कर्ज पुनर्गठन आणि धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. 312 कोटी लिटरची क्षमता आपली इथेनॉल निर्मितीची आपली महाराष्ट्राची आहे आणि आपल्याला कोटा किती मिळाला? 116 कोटी लिटर. मग 220 कोटी लिटरची कॅपॅसिटी, ही कॅपॅसिटी हवेतनं तयार झाली का? ह्याला कर्ज काढले, ह्याला हमी दिलेलं आहे, मग हे कर्ज उद्या थकीत गेलं म्हणून ओरडण्याचं कारण नाही. इकडं कॅपॅसिटी वाढवायला तुम्ही परवानगी त्या ठिकाणी दिली आणि इकडं मात्र तुम्ही कोटा मात्र त्या ठिकाणी कमी केलेला 116 कोटी लिटर कोटा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून मला सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे, विखे साहेब पण इथं या ठिकाणी आहेत, 5-6 गोष्टीच मागण्या माझ्या आहेत. या प्लेज लोनसाठी आपल्याला व्याजाच्या माध्यमातून काय मदत करता येते का शासनाकडून, हा एक विषय आहे. पहिलं सीझन चालू करताना आपण लोन घेतो, त्याच्यासाठी काय मदत करता येईल का? पंजाब आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं डायरेक्ट 500 रुपये टनामागं हे शेतकऱ्याला अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. ज्यांनी FRP दिली नसेल त्यांची कारणं वेगळी आहेत. मंत्री महोदय, NCDCचा अहवाल माझ्याकडे आहे, मी राजकीय बोलणार नाही आता. तुम्ही 32 कारखान्यांना मदत केली, 4,500 कोटी रुपये NCDCनं दिलं. NCDCची कमिटी आली, 21 कारखान्यांनी पैसे वापरलेले नाहीत, हे कागदावर सिद्ध झाले. तुम्ही कारवाई करणार नाही कारण की आता ते तुमच्याकडे आलेले आहेत सगळेजण, त्यामुळे तुम्ही कारवाई करणार नाही. मला माहीत आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही, ठीक आहे. परंतु आज NCDCच्या या गोष्टीमुळं आज जे कारखाने खऱ्या अर्थानं मदत पाहिजे ते देखील NCDC कडून मदत होणार नाही, कारण की मागच्या 4,500 कोटी रुपये हे तुमच्या अडचणीत आलेले आहेत. म्हणून उद्या NCDC महाराष्ट्राला रेड फ्लॅग केल्याशिवाय राहणार नाही, याला जबाबदार आपण या ठिकाणी असणार. आणि म्हणून माझी विनंती आहे की दुसरा एक मुद्दा, क्रशिंग कॅपॅसिटी. विखे साहेब, आता प्रत्येकजण क्रशिंग कॅपॅसिटी वाढवा लागला, तुमची देखील मला वाटतं आता 15,000 वर म्हणजे आज शंभूराज आता राजे 180चा सीझन आता 100 दिवसावर आलेला. 100 दिवस म्हणजे आता फक्त 100 दिवस कारखाने या राज्यातले चालणार आहेत. क्षेत्र वाढत नाही, टनेज वाढत नाही. माझी स्पेसिफिक मागणी मंत्री महोदय, रिस्ट्रक्चरिंग करणं, ऊसाच्या या FRP साठी अनुदान देण्याची भूमिका शासनाने गेलं. RBI मदत करेल का माहीत नाही, परंतु नाबार्डशी चर्चा करून, विखे साहेब आपल्या 2008 साली आपण रिस्ट्रक्चरिंग केलं होतं नाबार्डच्या माध्यमातून, तसं एक 15 वर्षाचं रिस्ट्रक्चरिंग जर करता आलं आणि शासनानं जर मदत केली. मी पहिली आकडेवारी का सांगितली 8,000 कोटीची, की ज्यावेळी मदत येईल त्यावेळी त्याच्यावर चर्चा होणार आहे, एवढं का द्यायचे पैसे. पण इंटरेस्ट सबवेन्शन त्यावेळी आपण दिलं होतं. लोकरी मावा पडला होता त्यावेळी देखील आपण 2002 साली त्या ठिकाणी दिलं होतं. त्यामुळे माझी विनंती आहे की या उद्योगाकडं बघण्याच्या दृष्टिकोनातून शासन या ठिकाणी काय करणार आहे का, आणि मंत्री महोदय धाडसी निर्णय तुम्ही घेणार आहात का कॅपॅसिटी कुठल्याही कारखान्याची वाढू न देण्याचा. सगळ्यांच्या कॅपॅसिटी प्रत्येकजण 10,000 टन 8,000 टन करायला लागला. तेव्हा माझे 5 स्पेसिफिक प्रश्न आहेत की डायरेक्ट अनुदान तुम्ही देणार का, रिस्ट्रक्चरिंग करणार का, नाबार्डशी चर्चा करून या अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांचं तुम्ही काय करणार. NCDCच्या आता चौकशी चालूच आहे, तुमच्या हातात तो विषय राहिलेला नाही. ज्या 21 कारखान्यांनी पैसे योग्य वापरले नाही त्यांच्यावर NCDC कारवाई करणारच आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही. आणि या विषयावर तुमच्या स्तरावर काय होणार आणि मुख्यमंत्री स्तरात तुम्ही काय या ठिकाणी करणार. यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी किमान आधारभूत किमतीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
8,000 कोटी रुपयांचा कर देणारा साखर उद्योग सावरण्यासाठी सरकारनं विशेष पॅकेज द्यावं, आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत लक्षवेधी. इचलकरंजी महापालिकेच्या आसरानगर कचरा डेपोत कागदोपत्रीच होते कचऱ्यावर प्रक्रिया, शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांचा आरोप. कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं माझं शहर माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत शहरात राबवण्यात आली महास्वच्छता मोहीम. शहरात मोहीम सुरू असताना उपनगरांमधील कचऱ्याचे ढीग मात्र कायम. अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या कागल तपासणी नाक्याचं व्यवस्थापन असलेल्या अदानी समूहातील कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, जिल्हा किसान काँग्रेसची मागणी. आणि मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठासह शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.